लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये पाहिलेला आहे. तर टुडे वी सी एक्सरसाइज 1.3. फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द मॉडुलस अँड ॲम्प्लिट्यूड फॉर ईच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. मॉडुलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायची खाली दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरची. तर त्यातील पहिलं जे एक्झाम्पल आहे 7 - 5 आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, मॉडुलस आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड फाइंड आउट करायचं. तर मग कन्सिडर करता येईल हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर. लेट झेड इक्वल टू काय आहे 7 - काय 5 आहे. हिअर ए ची व्हॅल्यू किती आहे, हिअर ए इक्वल टू किती आहे 7 आणि बी किती येणार आहे -5 येणार. मग therefore amplitude of z म्हणजे mod of z it is equal to काय in under root a square plus b square. It is equal to in under root a square 7 square plus b square म्हणजे -5 square. It is equal to किती येणार 49 plus 25. मग in under root किती येतं 74 येतं. एवढं काय येतं मॉड्युलस ऑफ z येते. आणि नंतरचा ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड दॅट इज आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा थिटा काढायचा आपल्याला. थिटा इट इज इक्वल टू काय आहे टॅन इनवर्स ऑफ काय बी अपॉन ए. याने काढतो आपण. आणि इथे ए काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि बी काय आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. मग टॅन इनवर्स ऑफ बी किंवा सिम्पली आपण असं काढलं तरी झालं टॅन इनवर्स ऑफ बी. टॅन इनवर्स ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे -5 आणि ए किती आहे 7. टॅन इनवर्स ऑफ -5/7 किंवा असंही लिहू शकतो आपण -टॅन इनवर्स ऑफ 5/7 असं लिहिलं तरी चालेल. किंवा मग काय करता येईल, ए ग्रेटर दॅन 0 आहे आणि बी लेस दॅन का आहे 0 आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. मग थिटा इक्वल टू आपण काय लिहिलेलं आहे हिअर टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए आणि प्लस किती 2π असं सुद्धा डिनोट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं सुद्धा घेता येईल. मग टॅन इनवर्स ऑफ किती आहे -5/7 प्लस किती 2π. हे सुद्धा काय थिटा असं पण आपल्याला लिहिता येईल. किंवा मग हिअर टॅन इनवर्स ऑफ काय -5/7 हे सुद्धा आपल्याला काय करता येईल याने ॲम्प्लिट्यूड काढता येते. हे सुद्धा करेक्ट आहे आणि असं लिहिलं ते सुद्धा काय राहणार आहे करेक्ट राहणार. आता नंतरचं काय, कारण टॅन इनवर्स ऑफ 2π आहे 2π प्लस डी थिटा म्हणजे तेवढंच राहणार आहे. इतकंच येते -टॅन इनवर्स ऑफ 5/7 एवढं येणार. नंतरचं आता सेकंड पाहू आपण. सेकंड काय आहे √3 प्लस √2 आहे. सेकंड एक्झाम्पल √3 प्लस √2 आहे. मग एवढा झेड आपण डिनोट करू √3 प्लस √2 आहे. ए किती आहे √3 आहे आणि बी किती आहे √2 एवढा आहे. मग मॉड्युलस ऑफ झेड इट इज इक्वल टू काय येणार आहे इन √√3चा स्क्वेअर प्लस √2चा काय येणार आहे स्क्वेअर. म्हणजेच किती आता 3 + 2 तर किती येणार आहे √5 काय मॉड्युलस ऑफ झेड येतात. आणि नंतरचा आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. आपल्याला काय थिटा काढायचा आहे. इट इज इक्वल टू काय आहे टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए आणि इट इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 बी किती √2 आहे अपॉन ए किती √3. म्हणजेच काय लिहिता येईल टॅन इनवर्स ऑफ एका अंडररूट मध्ये लिहू आपण ते इन √2/3 एवढं लिहिता येईल. ए पॉझिटिव्ह आहे आणि बी पॉझिटिव्ह आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार एवढे येणार आहे.
एवढं काय येणार आहे थिटा येतं म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ झेड. नंतर आणखीन पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. हिअर -8 + 59. थर्ड एक्झाम्पल -8 + 59. झेडने डिनोट करू आपण ते -8 + 59. ए ची व्हॅल्यू किती आहे -8 आणि बी किती आहे 15. बी 15 म्हणजे फॉर मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू इन अंडर रूट a² + b². इट इज इक्वल टू इन अंडर रूट -8² + 15². -8² हा 64 येणार आणि प्लस 15² हा किती आहे 225. मग इट इज इक्वल टू काय 64 प्लस 225 किती येणार आहे हे 9 8 289 म्हणजे किती येतं 17 येतं मॉड्युलस ऑफ झेड. नंतर आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ झेड. इट इज इक्वल टू काय येणार आहे tan इनवर्स ऑफ हिअर बी किती आहे 15 आहे आणि ए किती आहे -8 आहे आणि ए निगेटिव्ह आहे आणि बी काय आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. मग सेकंड क्वाड्रंट मधला अँगल कसा लिहितात ते +π ह्या फॉर्म मध्ये पण लिहितात. इट इज इक्वल टू काय +π ह्या फॉर्म मध्ये येणार +π किंवा असंच ठेवलं तरी चालेल. tan इनवर्स ऑफ 15 अपॉन काय -8. इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ हे मायनस आहे तर असं घेता येईल 15/8 + π. सिन्स आपण काय घेऊ a <0 अँड b काय <0 आहे म्हणजे थिटा लाईज इन ए सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग त्या फॉर्म मध्ये काय करता येईल आपल्याला एक्सप्रेस करता येईल. नंतरच आहे पुढचं एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल आपण पाहू. 2 एक्झाम्पल पाहू ह्या टाईपचे. तर त्यातलं आहे 4 नंबरचं एक्झाम्पल -3 इंटू इन ब्रॅकेट 1 - i. मग झेडने आपण काय करू डिनोट करू हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर -3 इंटू इन ब्रॅकेट 1 - i. मग काय करावं लागणार आहे -3 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. -3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार -3 + 3i असं येईल. मग -3 a ची व्हॅल्यू किती आहे -3 आणि b किती आहे +3 आहे. मग इन अंडर रूट काय येणार a² + b². हे काय आहे मॉड्युलस ऑफ झेड आहे. मग -3² + 3². -3चा स्क्वेअर 9 येणार आणि 3चा स्क्वेअर सुद्धा किती आहे 9. 9 + 9 म्हणजे किती येतं 18 येतं. किंवा काय करता येईल आपल्याला 9 × 2 म्हणजे 2 × 9 असं लिहिता येईल. आणि 9चं स्क्वेअर रूट निघतं 3 आणि √2 ह्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी म्हणून मी असं लिहिलं 2 × 9. 9चं स्क्वेअर रूट 3 आणि हे काय राहणार आहे √2. कारण 9 + 9 18 आहे म्हणजे 2 टाइम ॲडिशन आहे 9चे म्हणून असं लिहिलं 9 × 2 ह्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं थिटा काढायचा म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ झेड फाइंड आउट करायचं. तर आता इथे ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह म्हणजे काय सेकंड क्वाड्रंट मध्ये राहणार आहे. हिअर ए इज <0 आणि बी काय <0. म्हणजे फॉर थिटा इक्वल टू काय आहे फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ b/a प्लस काय आहे पाय असं लिहिलं तरी चालेल. दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b किती आहे 3 आणि आपण ए किती आहे -3 प्लस पाय. मग tan इनवर्स ऑफ काय येतं -1 येतं प्लस पाय. मग tan इनवर्स ऑफ -1 कसं लिहिता येईल tan इनवर्स ऑफ 1 आणि प्लस काय पाय असं लिहिता येईल. आणि tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे tan π/4 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग किती येणार आहे इथं
π/4 आणि प्लस पाय. -π/4 प्लस पाय डिनॉमिनेटर आपण इक्वल करू. -पाय प्लस 4π काय येणार आहे? -पाय प्लस 4π आपण किती आहे 4 म्हणजे किती येणार? अँगल हा थिटा 3π/4 इट इज इक्वल टू 3 टाइम π/4. 4π मधून हा पाय गेला किती राहणार आहे? 3π. 3π आपण 4 एवढा काय येणार आहे? अँप्लिट्यूड ऑफ ए झेड. हे झालं काय एक्झाम्पल 4. आणि आणखी 10 नंबरचं एक्झाम्पल घेते. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी. तर 10 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. टेन नंबरचं एक्झाम्पल आहे 1 + 2i ब्रॅकेट क्यूब नाही ब्रॅकेट स्क्वेअर आहे इंटू 1 - i एवढा आहे. म्हणजे इज इक्वल टू झेड इक्वल टू काय आहे? 1 + 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 - काय आहे. आता आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे? सिम्प्लिफाय करावं लागेल. याचं एक्सपान्शन घ्यावं लागेल. a + b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय करायचं? एक्सपान्शन घ्यायचं. 1 + 2 टाइम 2i म्हणजे किती येणार आहे? 4i येणार आणि प्लस 4i² एवढं येतं आणि इंटू 1 - काय i. मग -4 येईल इथं. मग 1 + 4i - 4 इंटू 1 - i. मग किती येणार आहे? 4i - 3 येणार प्लस 1 - 4 -3 होईल आणि इंटू किती 1 - i. आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. 4i इंटू 1 4i 4i इंटू -i -4i² आणि -3 इंटू 1 -3 आणि -3 इंटू -i प्लस 3i असं येईल. इथं आपण i² इक्वल टू -1 टाकलं ते लिहू. सिन्स i² इक्वल टू -1 इथं सुद्धा i² इक्वल टू -1 टाकू आपण. तर मग इथे किती होणार आहे? +4 होईल. मग 4i + 3i किती येणार आहे? 7i. इथे काय आहे? 4 + 4 होईल -3. सिन्स i² इक्वल टू -1 टाकलं. -1 इंटू -4 किती येणार आहे? +4. 4 मधून 3 गेला किती येणार आहे? 1 येणार. ते अगोदर लिहू रिअल पार्ट आणि नंतर हा इमॅजिनरी पार्ट. एवढं आपल्याला झेड मिळालं. आणि देअरफॉर आता काय करायचं आपल्याला? मॉड्युलस ऑफ झेड आधी काढायचं आहे. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इट इज इक्वल टू काय आहे? इन अंडर रूट काय फॉर्म्युला? a² + b² इन अंडर रूट 1² + 7² तर किती राहणार आहे? 1 + 49. तर अंडर रूट मध्ये किती येतं? 50. 50 कसं लिहिता येईल आपल्याला? 25 इंटू 2 असं लिहिता येईल. म्हणजेच काय 5 टाइम √2 एवढं खायला मॉड्युलस ऑफ झेड आलं. आणि नंतर अँप्लिट्यूड ऑफ झेड इट इज इक्वल टू काय? हिअर आर्ग्युमेंट ऑफ झेड आणि देअरफॉर अँप्लिट्यूड ऑफ झेड म्हणजे थिटा इक्वल टू काय? tan इनवर्स ऑफ b/a. आणि इथं काय आहे? a > 0 आणि b > 0 म्हणजे काय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. एवढंच येणार tan इनवर्स ऑफ b/a इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे आणि a ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. मग 7/1 म्हणजेच किती येणार आहे? tan इनवर्स ऑफ 7 एवढं काय येणार आहे? आर्ग्युमेंट ऑफ हे झेड येणार म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ झेड. तर मग आता तुम्हाला होमवर्क साठीचे जे एक्झाम्पल्स आहे तर एक्झाम्पल 5 नंबरचा आहे -4 - 4i. नंतर 6 नंबरचा आहे √3 - i हे एक्झाम्पल आहे. किंवा नंतर 7 नंबरचा आहे 3. 8 नंबरचा आहे 8 नंबरचा 1 + i आणि नंतर 9 नंबरचा आहे
1 प्लस आय इंटू √3 1 प्लस आय इंटू √3 ह्याचं काय करायचं ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड काय करायचं फाइंड आउट करायचं एवढ्या एक्झाम्पलचा. आणि नंतरचा आता आपण सेकंड क्वेश्चन पाहू. बुक मध्ये काही ठिकाणी मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू काय एक दोन एक्झाम्पल मध्ये मिस्टेक झालेली आहे. त्यात आन्सर मध्ये काय मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे. तर आता सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड रियल व्हॅल्यूज ऑफ थिटा फॉर विच. रियल व्हॅल्यू काढायची आपल्याला फॉर विच काय दिलेलं आहे 4 प्लस 3i इंटू साइन थिटा अपॉन 1 मायनस 2i इंटू साइन थिटा इज प्युअरली रियल. हा प्युअरली रियल दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग झेडने आपण काय करू हे डिनोट करू किंवा कन्सिडर करू नुसतं हियर 4 प्लस 3i इंटू साइन थिटा अपॉन 1 मायनस 2i इंटू साइन थिटा इट इज इक्वल टू डिनोमिनेटरला काय आहे 1 मायनस 2i इंटू साइन थिटा. तर याच्या कॉन्जुगेटने काय करायचं मल्टिप्लाय डिवाइड करायचं. मग काय घेता येईल आपल्याला 4 प्लस 3i इंटू साइन थिटा अपॉन 1 मायनस 2i इंटू साइन थिटा इंटू याचा कॉन्जुगेट घ्यायचा. आता मग काय होणार आहे 1 प्लस 2i इंटू साइन थिटा 1 प्लस 2i इंटू साइन थिटा. त्याने काय केलं आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. मग काय होणार आहे न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर यांचं मल्टिप्लिकेशन आणि खाली डिनॉमिनेटरला काय येणार a मायनस बी इंटू ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये आहे इट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर हा किती 1 आणि मायनस याचा स्क्वेअर 2i साइन थिटाचा स्क्वेअर किती येणार आहे 4i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा एवढा स्क्वेअर होईल याचा 4i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा एवढा येणार. मी इथे काय करता येईल आपल्याला आय स्क्वेअर इक्वल टू काय टाकता येईल -1 टाकलं मायनस इंटू मायनस किती वाढणार आहे 4 येणार 4 साइन स्क्वेअर थिटा राहील खाली. आणि न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लिकेशन घेऊ 4 इंटू 1 4 प्लस 4 इंटू 2i साइन थिटा किती येणार आहे 8i साइन थिटा आणि प्लस 3i साइन थिटा इंटू 1 प्लस 3i साइन थिटा आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट आता 3 इंटू 2 6 i साइन थिटा इंटू i साइन थिटा किती येणार आहे i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा येणार प्लस 6 टाइम i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा खाली 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा असं लिहित आहे. सिन्स i स्क्वेअर इक्वल टू किती टाकलं आपण -1 टाकलेला आहे. मग दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल इट इज इक्वल टू 4 प्लस 8 टाइम प्लस 3 टाइम किती येणार आहे 11 टाइम येणार 4 प्लस 11i साइन थिटा. आणि इथे सुद्धा आपण काय करू i स्क्वेअर इक्वल टू -1 टाकू. -1 टाकल्यानंतर इथे काय येणार आहे -6 मिळेल -6 साइन स्क्वेअर थिटा आणि अपॉन किती आहे 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल. आपण i स्क्वेअर इक्वल टू -1 टाकलं सिन्स i स्क्वेअर इक्वल टू काय -1. मग आता काय करू आपण रियल पार्ट सेपरेट लिहू आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट लिहू. हे जवळ लिहिता येईल 4 -6 साइन स्क्वेअर थिटा प्लस 11 साइन थिटा इंटू काय i असं लिहिता येईल आणि खाली 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा. मग हा टोटल डिनोमिनेटर सेपरेट लिहू आपण 4 -6 साइन स्क्वेअर थिटा अपॉन
1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस एवढा इमेजनरी पार्ट होईल 11 साइन थिटा आपण का आहे 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा आणि इंटू काय आय. मग हा पूर्ण रिअल पार्ट झाला आणि हा काय झाला इमेजनरी पार्ट झाला. मग आता आपल्याला हे दिलेलं काय आहे प्युअरली रिअल नंबर दिलेला आहे. हा प्युअरली रिअल नंबर म्हणल्यानंतर इमेजनरी पार्ट काय येणार आहे 0 येणार. बट 4 प्लस 3i साइन थिटा अपॉन 1 मायनस 2i साइन थिटा इज प्युअरली रिअल. And therefore imaginary part is 0. इमॅजिनरी पार्ट काय राहणार आहे इक्वल टू काय 0 राहील. म्हणजेच इमॅजिनरी पार्ट कोणता आहे 11 साइन थिटा आपण किती 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय 0. मग हे 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा इंटू 0 काय येणार आहे 0 येणार आहे. मग therefore काय येणार 11 साइन थिटा डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. इट इज इक्वल टू 0 and therefore sin theta equal to 0 upon 11 म्हणजे किती येणार आहे 0 येणार. sin theta equal to 0 व्हॅल्यू आली म्हणजे आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग इट इज इक्वल टू काय sin 0 ची व्हॅल्यू केव्हा राहणार आहे पायचं मल्टिपल असेल तर. म्हणजे 0 इंटू पाय किती 0 अँगल. मग 1 इंटू पाय किती पाय साइन पायची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. नंतर 2 इंटू पाय 2 पाय ते सुद्धा साइन पायचं मल्टिपल त्याची व्हॅल्यू काय 0च आहे. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम पाय जरी घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू म्हणजे थिटा आपण एवढा घेतला तर त्याची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. म्हणजे इट इज इक्वल टू काय लिहिता येईल साइन n टाइम पाय असं लिहिता येईल. मग हिअर साइन थिटा इक्वल टू साइन n पाय मिळाला आपल्याला. म्हणजे थिटा इक्वल टू काय मिळणार आपल्याला n पाय. थिटा इक्वल टू n पाय. किंवा तुम्हाला नाही लक्षात आलं n पायच्या व्हॅल्यूचं मग थिटा इक्वल टू 0 लिहिलं तरी चालेल आहे आपल्याला ह्या आन्सर मध्ये. मग काय हे रिअल नंबर दिलेला आहे प्युअरली आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे. थिटा किती येतो n पाय एवढा थिटा येतो. हे झालं क्वेश्चन सेकंड कंप्लीट. आता क्वेश्चन 3 पाहू आपण. क्वेश्चन 3 आहे एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं दिलेला कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस करायचा. क्वेश्चन का आहे 3. तर त्यातील पहिले एक्झाम्पल आहे -1 प्लस √3i एवढं दिलेलं आहे. म्हणजे z इक्वल टू आपण डिनोट करू -1 प्लस √3i एवढं आहे. मग यार a इक्वल टू किती आहे -1 आहे आणि b किती आहे √3 एवढी व्हॅल्यू आहे. मग पोलर फॉर्म म्हणजे आपल्याला काय करावं लागणार PR ऑफ थिटा असं फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला r काढावं लागेल आणि थिटा काढावं लागेल. आणि नंतरचं एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय e⁻i × थिटा ह्या फॉर्म मध्ये काय करायचं एक्सप्रेस करायचं. म्हणजे therefore काय करता येईल हिअर r फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. इन अंडर काय r म्हणजेच काय मॉड्युलस ऑफ z आहे. इट इज इक्वल टू इन अंडर काय स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे. मग इट इज इक्वल टू काय इन अंडर -1 चा स्क्वेअर आणि प्लस √3 चा स्क्वेअर तर किती येणार आहे 1 + 3. मग अंडर मध्ये किती 4 अंडर मध्ये 4 म्हणजे किती व्हॅल्यू येणार r ची किती 2 येणार. आणि नंतरचं काय करायचं आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं. मग हिअर cos थिटा ची व्हॅल्यू काय काढता येईल cos थिटा इट इज इक्वल टू काय ऍडजसंट साइड आपण काय घेतो आपण हायपोटेनस घेतो.
म्हणजेच काय, ए आपण काय आहे आर आहे, एवढी कॉस थिटा आहे. ए किती आहे -1 आहे, -1 अपॉन आर किती आलं 2 -हाफ आलं कॉस थिटाची व्हॅल्यू. अँड साइन थिटा इट इज इक्वल टू काय आहे बी अपॉन आर, एवढा साइन थिटा आहे. बी किती आहे √3 आणि अपॉन आर किती आहे 2, √3/2 एवढं काय आहे साइन थिटाची व्हॅल्यू आहे. बी किती आहे √3/2 आहे आणि कॉस थिटा किती आहे -हाफ आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली निगेटिव्ह आली आणि साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे पॉझिटिव्ह आली आणि ती किती आहे √3/2. मग हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल असेल, कॉस हा सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे आणि साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये कसा आहे पॉझिटिव्ह आहे. मग काय लिहिता येईल हियर आपण कन्सिडर करू कॉस ऑफ थिटा इट इज इक्वल टू किती आहे -हाफ आहे. इट इज इक्वल टू -हाफ ही जी व्हॅल्यू आहे आणि 1/2 व्हॅल्यू काय कॉस 30 ची कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे हे आपल्याला माहिती आहे. कॉस 60 डिग्री अँगल म्हणजे किती आहे π/3 हा अँगल आहे कॉस 60 ची व्हॅल्यू. मग सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आपल्याला कसा लिहिता येईल हियर पाय मायनस काय π/3 सेकंड क्वाड्रंट म्हणाल तर हा फर्स्ट 0 to 90 डिग्री π/2 पर्यंत आणि इथला अँगल म्हणजे इथपर्यंत 180 होता आणि सेकंड 180 मायनस काय थिटा असं लिहायचं ह्या फॉर्म मध्ये. मग देअरफॉर काय येणार आहे हियर साइन थिटाची व्हॅल्यू इथं कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे आपल्याला माहिती आहे आणि नंतर साइन 60 ची व्हॅल्यू सुद्धा √3/2 आहे. आणि आता इथं थिटा हा काय थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट आहे. मग कॉस इज निगेटिव्ह आणि साइन इज काय पॉझिटिव्ह आहे. कॉस थिटा इज निगेटिव्ह, कॉस थिटा इज निगेटिव्ह अँड साइन थिटा इज पॉझिटिव्ह आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये हे होणारच आहे आपलं कोणत्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ते. मग कॉस थिटा निगेटिव्ह देअरफॉर थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे थिटा क्वाड्रंट आणि देअरफॉर काय येणार आहे हियर थिटा इक्वल टू पाय मायनस किती 1/2 व्हॅल्यू π/3 साठी म्हणजे 60 डिग्री साठी पाय मायनस काय π/3. मग 3π - पाय किती येणार आहे 2π/3 एवढा काय येतो थिटा येतो. मग आपल्याला पोलर फॉर्म मध्ये लिहायचं देअरफॉर पोलर फॉर्म इज काय आहे P ऑफ r थिटा हा पोलर फॉर्म आहे. इट इज इक्वल टू काय येणार आहे रेडियस म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ मॉड्युलस ऑफ झेड किती आलेले 2 आणि थिटा किती आहे 2π/3 एवढा येणार. 2 टाइम π/3 म्हणजे 120 डिग्री सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल येणार 2 × 16 120 डिग्री अँगल येतो एवढा येतं. आणि नंतरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म इट इज इक्वल टू काय आहे r × काय e⁻⁴ थिटा एवढा आहे. r किती आलं 2 आणि × e⁻⁴ × थिटा i × थिटा किती आहे 2π/3 म्हणजे 2 टाइम e⁻²π/3 i असं लिहिता येईल आपल्याला. हा त्याचा काय झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा. आणि नंतर आता आपण आणखीन एक्झाम्पल पाहू त्यातलं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे किती आहे -i आहे -i पण झेड इक्वल टू काय लिहिता येईल -i म्हणल्यानंतर रिअल पार्ट हा कसा आहे 0 आहे. मग आपल्याला 0 मायनस काय i लिहिता येईल. मग हिअर a इक्वल टू किती आहे a इक्वल टू 0 आणि b इक्वल टू किती आहे -1 आहे. मग देअरफॉर आपल्याला r काढावं लागेल.
इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, 0 स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर किती येणार आहे? -1चा स्क्वेअर हा 1 येणार आहे, म्हणजे किती व्हॅल्यू येणार आहे? 1 येईल आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. आता काय करायचं आपल्याला? थिटा फाइंड आउट करायचा. मग cos थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? cos थिटा इक्वल टू काय? ए अपॉन काय आर, हे किती आहे? 0 अपॉन आर किती येतं? 0. अँड साइन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? साइन थिटा इक्वल टू बी अपॉन आर आहे. बी किती आहे? 1 आणि अपॉन आर किती? आर 1 आहे, बी किती आहे? -1 आहे आणि अपॉन 1 ते किती येतं? -1 येतं. साइन थिटा निगेटिव्ह आलेला आहे आणि cos थिटा काय आलेलं आहे? 0 आलेलं आहे. मग cos थिटा 0 केव्हा असतं? π/2 चा मल्टिपल असेल तर त्यावेळेस cos थिटा हा 0 राहतो आणि साइन थिटा काय? -1 आहे, म्हणजेच मग अँगल हा किती आहे? π/2 चा मल्टिपल राहणार. मग जर आपण कन्सिडर केलं हे साइन π/2 ची व्हॅल्यू 1 आहे इथपर्यंत, एवढा अँगल π/2 होतो आणि इथपर्यंत घेतलं तर व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. साइन किती येणार? 1 टाइम π/2, 2 टाइम π/2, 3 टाइम π/2, म्हणजे मग थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे? 3π/2 एवढी व्हॅल्यू येणार. मग therefore as cos theta equal to 0 and sin theta it is equal to काय? -1. therefore theta equal to काय येणार आहे? 3π/2. मग therefore polar form is काय येणार आहे? p of r theta it is equal to काय आहे? r किती आहे? r1 आहे आणि थिटा किती आलं? 3π/2. हा पोलर फॉर्म येणार. अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म इज इक्वल टू काय येणार आहे? r इंटू e⁻i थिटा, r किती आहे? 1 इंटू e⁻i इंटू थिटा किती आहे? 3π/2 एवढा थिटा आहे, म्हणजे इट इज इक्वल टू काय? 3π/2 i असं लिहिता येईल. हा त्याचा काय झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. आणि ह्या टाईपचा आणखी एक एक्झाम्पल घेते, बाकीचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. दुसरं पण उद्या घेते त्या टाईपचं एक्झाम्पल.